नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? खूप छान असाल अशीच अपेक्षा करते. आणि त्याचबरोबर आपण जो शिवण क्लास सुरू केलेला आहे, तर त्यामध्ये बघा आपण 5 क्लास हे आपण कंप्लीट केलेले आहेत. छान असा सपोर्ट करतायत. आता फोटक्स ब्लाउजचा जो व्हिडिओ आलेला आहे, तर त्या प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलेले आहे आज. फोटक्स ब्लाउज मध्ये आपण 36 साइज ब्लाउजची कटिंग ही तुम्हाला मी डायरेक्ट कपड्यावरती विदाउट अस्टरच आपण हे पाहिलेलं आहे. एकदम डिटेल मध्ये कुठेही स्किप न करता किंवा एकदम सावकाशपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते बऱ्याच ताईंना आवडलेलं सुद्धा आहे. तर आता त्या ब्लाउज मध्ये एका ताईची अशी कमेंट आलेली आहे आपल्याला, की त्यांचं म्हणणं असं आहे की सर्व साईजचे ब्लाउजचे जे कटिंग आहे ते अशाच प्रकारे करायचं आहे का. आता साईज नुसार आपल्याला काय बदल करायचे आहेत ते मी तुम्हाला आज व्यवस्थित पेपरवरती दाखवणार आहे. कोणत्याही साईजसाठी फोटक्स जर तुम्हाला शिवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने चेंजेस करायचे हे मी तुम्हाला पेपरवरती दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, जे मागे व्हिडिओ बघितलेले आता नसतील, कोणी जर नवीन असेल या व्हिडिओमध्ये, तर मागचे जे फोटक्स ब्लाउजचं कटिंग आहे किंवा मागे खूप आपण जे बेसिक पासून सुरुवात केली त्याचे 5 क्लास आपले झालेले आहेत ऑलरेडी, तर ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. आणि हा जो क्लास आहे तो तुम्हाला जर पूर्ण करायचा असेल, तुम्हाला शिकायचा असेल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला. आणि काही समजत नसेल किंवा समजतं हे सुद्धा मला कमेंट करून सांगत चला, म्हणजे मला कळतं की तुम्हाला कशा पद्धतीचे काय प्रॉब्लेम आहेत. ह्या ताईंनी जर विचारलं नसतं तर मला काय समजलं असतं का. जर त्यांनी आता मला विचारलं आहे, कमेंट केली आहे, म्हणतात की सर्व साईज अशाच पद्धतीने कट करायचे का, तर ते मला व्यवस्थित समजलं. आणि मग त्यावरती त्यांना उत्तर रिप्लाय हा 100% मिळणार आहे आपल्याकडून. तर त्यामुळे तुम्ही कमेंट करा आणि त्यावरती व्हिडिओ पाहत चला. लगेचच आपला तो जो व्हिडिओ आहे तो मी लवकरात लवकर तुमच्या सोबत घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करते. आणि आता तो जो व्हिडिओ आहे की सर्व साईजच्या फोटक्स ब्लाउज साठी आपण कशा पद्धतीने कटिंग करायचं, तर त्याचा व्हिडिओ आपण डिटेल मध्ये पेपरवरती मी आता तुम्हाला दाखवते. तर तो व्यवस्थित पहा आणि तशा पद्धतीने ट्राय करा. पुढील व्हिडिओ पाहण्या अगोदर बघा, मी आज ही मधुबाला ब्लाउज डिझाईन जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे तो ब्लाउज मी आज स्टिच केलेला आहे. तो तुमच्याशी अगोदर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी तो ब्लाउज स्टिच केलेला आहे. बघा, अशा पद्धतीने आपण 3 टक्समध्ये हा मधुबाला ट्राय केलेला आहे. आणि त्याचबरोबर लॉंग स्लीव्स आपण याचे शिवलेले आहेत. त्याचबरोबर बोटनेक वरती ही डिझाईन आपण बनवलेली आहे. बॅकला बघा अशा पद्धतीचा बोटनेक आपण बनवलाय. खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन झालेली आहे आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये असणाऱ्या बोटनेक सुद्धा आहे. तर लॉंग स्लीव्स अशा पद्धतीने या ब्लाउजची डिझाईन मी केलेला आहे. हा ब्लाउज कसा वाटला हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि आता आपण पुढील व्हिडिओ आपण जे पाहूया. पाहणार आहोत की पूर्ण ब्लाउज वरती सर्व साईजच्या ब्लाउज वरती 4 टक्स साईज साठी आपण कशा पद्धतीने कटिंग करायचे आहे. तर मी तुम्हाला साईज नुसार सांगते. आता इथे साईज मध्ये आपण जेव्हा आपण 4 टक्स ब्लाउज कट करतो तर तेव्हा फक्त 3 गोष्टी आपल्या चेंज होणार आहेत. एक तर आपला शोल्डर, एक तर मुंड, ते तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु चेस्ट किती आहे त्यानुसार आपण जो, आता इथे मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते. आपण हे शोल्डर घेतलं आणि त्यानंतर आपलं इकडे आपला मुंडा येणार आहे असा. आता समजा आपण इथे या बाजूला आपला इथे गळा असणार आहे असा. बघा, अशा पद्धतीने जर आपण ब्लाउज असं माप टाकतो बघा, तर तेव्हा आता इथे आपण गळ्याची जी ते आपण इथे घेतली आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, गळा जो आहे तो आखून घ्यायचा. आता समजा हा 6 उंचीचा गळा आहे. आता आपण फ्रंट पार्ट पाहतोय, त्याच प्रकारे आपल्याला बॅकला सुद्धा शोल्डर आणि मुंडा तुम्हाला घ्यायचा आहे. आता इथे आपण समजा 40 साईजच्या ब्लाउज साठी आपण शोल्डर किती घेणार आहोत, पूर्ण 5.5 इंच. आणि गळ्याची रुंदी किती घेणार आहोत, 2.5 इंच. आणि जो मुंडा आहे तो 6.5चा आपल्याला इथे घ्यायचा आहे, 6.5 इंचासाठी. ठीक आहे. आता इथून आपल्याला इथून जे काही माप असणार आहे, आता इथे 1 इंचावरती आपण आतला गोलाकार देतो. 1 इंचावरती आतला गोलाकार देतो. हा कशासाठी देतो आपण, पुढच्या भागासाठी, आणि मागच्या भागासाठी 1.25 इंच आपण देतो.
आता इथे चेंज कुठं करायचंय, हे शोल्डर आणि मुंडा तर आपल्याला साईज नुसार घ्यावंच लागणार आहे. आणि त्याचबरोबर आपला बॅकचा गळा कसा आहे त्यावरती सुद्धा आपलं डिपेंड असणार आहे की किती शोल्डर घ्यायचं. आता मी तुम्हाला चार्ट दिलाय बघा, त्या चार्ट नुसार जर तुम्हाला शोल्डर घेऊन जर ब्लाऊज शिवायचे असेल तर बघा, जवळजवळ 7 इंचापासून जे पुढे 6.5-7 इंचापासून 10 इंचापर्यंत, 5 इंचापासून 10 इंचापर्यंत समजा तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. परंतु 11-11.5 जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला थोडस हे शोल्डर जे असतं तिथे चेंज करावं लागतो आणि मुंड्यामध्ये सुद्धा चेंज करावा लागतो. तर ते आपण हळूहळू पाहूया पुढे. आता इथं मेन जे आहे आपण 10 इंचापर्यंत गळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कटिंग शिकायची आहे. आता इथे आपल्याला योगपट्टी आपण 3.5 इंचावरती घेतो. आता इथे ही योगपट्टी आपण 3.5 इंचावरती घेतलेली आहे. आता उंची आपण किती घेतली, जी काही उंची असेल त्यामध्ये प्लस 2.5 इंच करू शकता किंवा 2 करू शकता. आता तुम्हाला पफ कसा आहे त्यावरती सुद्धा अवलंबून असतं हे. त्या पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. आता इथे 3.5 आपण नॉर्मल जर घेतलं तर 40 साईज साठी सुद्धा आपण 3.5 इंचाची योगपट्टी घेऊन इकडं 2.5 इंचापर्यंत अशा पद्धतीने योगपट्टी आपण ही घ्यायची. हे आपल्याला कॉमन 3.5 आणि 2.5 हे कॉमनच ठेवायचं आहे, यात जास्त चेंजेस करायचे नाहीत. आता 4 टक्स ब्लाउज साठी चेंज कुठं करायचं मी तुम्हाला सांगते. आता आपला जेव्हा पण मापाचा ब्लाउज असतो, तुम्हाला मी एक मापाचा ब्लाउज दाखवते. बघा, एक उदाहरणासाठी दाखवते तुम्हाला. आता हा 36 साईजचा ब्लाउज आहे आणि आता जेव्हा आपण असा ब्लाउज ठेवतो आणि तेव्हा आपल्याला या 2 टक्सच्या मधली अंतर असतं किंवा आपली जी काही छाती आहे त्या दोन्ही छातीच्या मध्ये जे अंतर असतं तेवढा आपल्याला हा टक्स इथे आपण बघा 3.5 वरती घेतलेला असतो टक्स मारल्यानंतर. हे बघा इथे अशा पद्धतीने. तर आता हे अंतर किती आहे यावरती सुद्धा डिपेंड असतं. आणि त्याचबरोबर आपण काय करायचं की जर समजा 36 साईज पर्यंत जर ब्लाउज असेल तर आपण हा टक्स 3.5 पर्यंतच घेऊन टाकायचा. कुठेही मेजरमेंट घ्यायचं नाही किंवा काही करायचं नाही. 3.5 पर्यंत. जेव्हा तुमची छाती 40 इंच आहे किंवा 38 किंवा 42 असं आहे तेव्हा तुम्ही काय करणार, इथे 4.25 वरती घेणार. 4.25 वरती हा टक्स घ्यायचा आणि त्याचबरोबर पुढचा टक्स जो आहे पुढचे जे साईज आहेत, आता 44, 48 ज्या साईज आहेत त्याला 4 इंचावर घेऊन टाकायचा. परफेक्ट बसतो, काही प्रॉब्लेम येत नाहीत. आणि त्याचबरोबर अजून एक चेंजेस करायचा म्हणजे आता मोठ्या साईज साठी आपण हे केलं तर इथे आपण 2 इंचचा टक्स घेतो आणि काखेतून आपण इकडनं असा 2.5 इंचाचा घेतो. ठीक आहे, हे टक्स घ्यायचे. परंतु जेव्हा छातीची साईज मोठी असते तेव्हा आपल्याला काय करायचंय, इथून थोडासा मोठा टक्स घ्यायचाय. टक्स हा थोडासा मोठा असेल ना तर आपल्याला इकडे वाढवावं सुद्धा लागणार आहे. 1 इंच वाढवतो तिथे आपण 1.25 इंच वाढवून घ्यायचा आणि हा टक्स मोठा करून घ्यायचा. आणि इथे उंचीमध्ये तुम्हाला हवं असेल तर 1 इंचामध्ये इथे आपण खाली जे 1 इंच वाढवलंय पुढच्या भागासाठी, मागच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये 1 इंच वाढवलंय. परंतु आपण तेवढंच आपल्याला इथे बघा योगपट्टीच्या जॉईंट मध्ये सुद्धा जाणार आहे. तेव्हा पेपर कटिंग जेव्हा आपण करतो ही योगपट्टी जी आहे ते आपल्याला काय करायची, आपल्या पेपरवरती थोडीशी एक्स्ट्रा कट करून घ्यायची आहे. अशी थोडीशी आपल्या ब्लाउज वरती पेपर ठेवून कट करताना थोडी एक्स्ट्रा कट करून घ्यायची, म्हणजे आपोआपच आपली योगपट्टी योग्य होणार आहे आणि इथे पफ सुद्धा व्यवस्थित येणार आहे. आता इकडे 1.5 इंच 2.5 इंचापर्यंत वाढवू शकता किती पफ घ्यायचा आहे. परंतु तुम्ही जेवढं इकडे वाढवलंय आता 1.5 इंच म्हणजे 1.5 इंच जर वाढवलं तर 1.25 इंचाचा आपल्याला टक्स इथे घेऊन बरोबर कव्हर करून घ्यायचं. जेवढं आपण मार्जिन जेवढं पण वाढवलंय तेवढं आपल्याला मायनस करायचं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आणि हा जो एक्स्ट्राचा जो आहे कपडा योगपट्टीचा तो आता बघा इथे आपण टक्स दिल्यानंतर हे छोटं होणार आहे. जो टक्सचा भाग आहे तो छोटा होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय,
हे एक्स्ट्राचं कट करून टाकायचं, थोडंसं वाटल्यास ठेवायचं आणि हे बाकीचं कट करायचं. हे मी कटिंग मध्ये सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा टक्स घेताना या सर्व टक्स मधला आपण असं 2 इंचाचं अंतर ठेवून सुद्धा टक्स मारू शकतो. या कमरेचा टक्स आपण असं तिरका द्यायचा आणि इथे आपल्याला वरून 2.5 इंचावरती हा टक्स देऊन घ्यायचा. हा सुद्धा टक्स आपण जेवढा कमरेचा टक्स देणार तेवढाच हा सुद्धा टक्स आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर कटिंग केली तर कधीही 4 टक्स ब्लाउज मध्ये प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आणि जर तुम्हाला हे डायग्राम मध्ये नसेल समजलं, तुम्हाला डायरेक्ट पेपर कटिंग वर हवं असेल, अजून पाहायचं असेल अशी या पद्धतीचं, तर मी तुम्हाला तसं दाखवते. तुम्ही मला कमेंट करून सांगा. एवढ्यात तुम्हाला समजलं नसेल तर आपण डायरेक्ट अजून पेपर कटिंग वरती 4 टक्स ब्लाउजचं असंच हे डिटेल मध्ये तुम्हाला सांगेन. मला असं वाटतंय तुम्हाला समजलं असेल की आपल्याला साईज नुसार फक्त हे टक्स कुठे घ्यायचं यामध्ये चेंज करायचं आहे आणि उंची थोडीशी वाढवायची आहे. एवढंच आपल्याला लक्ष ठेवायचं, बाकीचं यात काही अवघड नाही. शोल्डर मुंडा जो आहे तो आपल्याला साईज नुसार घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला खूप डिपनेक वगैरे शिवायचं असेल तर ते कशा पद्धतीने शिवायचे ते आपण पुढे पाहणार आहोत. जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर किंवा यामध्ये काही अडचणी असतील तर मला कमेंट करत चला, मी त्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगत जाईन. ठीक आहे. आता ह्या 4 टक्स ब्लाउजवरचे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह झाले असतील असं वाटतं मला. आणि आता पुढे आपण ज्या 4 टक्स ब्लाउज परवा आपण कट केला होता त्याची स्टिचिंग पाहणार आहोत. जर तुम्ही कटिंग या पद्धतीने केले तर स्टिचिंग सुद्धा पाहायला हवी. स्टिचिंगचा व्हिडिओ पहा आणि एकदम परफेक्ट तो ब्लाउज मी तुम्हाला घालून सुद्धा दाखवणार आहे, कशा पद्धतीने किती छान फिटिंग येते त्याचं त्या पद्धतीने. ठीक आहे. तर हे आजच्या पुरतं एवढंच असं म्हणावं असं वाटतं मला. आणि यापुढे जर अजून तुम्हाला माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला आणि कमेंट सुद्धा करत चला. ठीक आहे. व्हिडिओ जो आहे पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप